नवदुर्गा देवींचे शक्तीचे 8वे स्वरूप महागौरी देवी. अतिशय सुंदर स्वरूप असलेली ही देवी. सावकाश डोळे मिटून घ्यायचे आहेत. पाठीचा कणा सगळ्यांनी ताठ ठेवलेला आहे. प्रत्येक श्वास घेताना पोट बाहेर आले पाहिजे आणि श्वास सोडताना पोट आतमध्ये गेले पाहिजे. महागौरी देवी. बघा, त्यांचं रूप अत्यंत तेजस्वी आणि श्वेत आहे, म्हणून त्यांना महागौरी असे म्हणण्यात येते. ह्या देवीने कठोर अशी तपश्चर्या करून हा श्वेतवर्ण प्राप्त केला होता. त्या तपश्चर्येचे तेज त्यांच्या पूर्ण अंगावर आलेले होते. वृषभारूढा असलेली महागौरी, जी चतुर्हस्ता आहे, तिच्या हातामध्ये त्रिशूळ, डमरू, अभयमुद्रा आणि वर मुद्रा आहे. म्हणजे एका हातात त्रिशूळ, दुसऱ्या हातामध्ये डमरू, एक अभयमुद्रा आहे आणि एक वर देणारी अशी मुद्रा आहे. संकटांचे हरण करणारी ही महागौरी देवी भक्तांच्या शारीरिक, मानसिक, सांसारिक त्रासांपासून ती आपल्याला मुक्त करते आणि त्याचबरोबर संपत्ती, वैभव आणि आनंद भक्ताला प्राप्त करून देते. अशी महागौरी देवी यांच्या पूजनाचा आजचा पवित्र दिवस, ज्यांचा मंत्र आहे श्वेते ऋषे समरूढा श्वेतांबरधरा शुचिः महागौरी शुभम दघा दघान महादेव प्रमोददा. या मंत्राचा जप केल्याने देवी प्रसन्न होते असे मानण्यात येते. प्रत्येक क्षणाला तिचे खूप आभार मानायचे. त्याचबरोबर आपण दुसरा मंत्र पण म्हणू शकतो. या देवी सर्वभूतेषु महागौरी देवी रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. प्रत्येक क्षणाला या महागौरी देवींचे खूप आभार मानायचे. सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळा. एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा. कल्पना करायची या ब्रह्ममुहूर्तावर ब्रह्मांडातील सगळ्या दिव्य शक्ती जणू नवदुर्गा देवींचे 8ही स्वरूप भरभरून तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. त्या आशीर्वादाचे स्वरूप एक दिव्य जांभळा प्रकाश या ठिकाणी पडलेला आहे. सहस्त्र पाकळ्यांचे जांभळ्या रंगामधले फूल या ठिकाणी उमललेले आहे. या सहस्त्र पाकळ्या म्हणजे ब्रह्मांडातील दिव्य शक्तींचे आशीर्वाद जे भरभरून तुम्हाला या क्षणाला मिळत आहेत. खूप आभार मानायचे या ब्रह्ममुहूर्ताचे, महागौरी देवींचे. डोकं टेकवून महागौरी देवींना साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. ओम श्री महागौरी देवी नमो नमः. ओम श्री महागौरी देवी नमो नमः. ओम श्री महागौरी देवी नमो नमः. सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवायचे. महागौरी देवींना आपण आज्ञाचक्रामधनं बघत आहोत. एक दिव्य तेज त्यांच्या पूर्ण चेहऱ्यावर आहे. श्वेतवर्ण असलेली महागौरी देवी, ज्यामुळे त्यांचं नाव पडलं महागौरी. याच्या मागे कथा अशी आहे.
महागौरी देवींनी भगवान शिवाला त्यांचा पती म्हणून प्राप्त करून घेण्यासाठी कठोर अशी तपश्चर्या केली. त्या कठोर तपश्चर्येचे स्वरूप म्हणून त्यांना तेज प्राप्त झाले. असे मानण्यात येते की एकदा भगवान भोलेनाथांच्या एका शब्दामुळे पार्वतींचे मन दुखावले गेले आणि त्यामुळे देवी पार्वती तपश्चर्येमध्ये, त्यांच्या साधनेमध्ये त्या घडून गेल्या. वर्षानुवर्ष कठोर तपश्चर्या करूनही देवी पार्वती परत भगवान शंकरांकडे आल्या नाही. तेव्हा साक्षात शिव हे पार्वती देवींच्या शोधामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गेले. एका ठिकाणी पोहोचल्यावर देवी पार्वतींना बघून त्यांना खूप आश्चर्य वाटले, कारण देवी पार्वतींचा रंग हा तपश्चर्येमुळे अतिशय तेजस्वी आणि श्वेत झालेला होता. चंद्रप्रकाशासारखा पांढरा आणि कुंद फुलासारखा पांढरा दिसत होता. पार्वती देवींवर महादेव खूप प्रसन्न झाले. आणि प्रसन्न होऊन त्यांनी देवी उमाला गौरवर्णाचे वरदान दिले आणि ज्यामुळे ह्या देवीला महागौरी असे संबोधण्यात येते. खूप आभार मानायचे महागौरी देवींचे. ओम श्री महागौरी देवी नमो नमः. कल्पनेमधून आपल्या दोन्ही मेंदूंवर रेकीचे प्रभावी असलेले चिन्ह चोकुरे काढायचे. चोकुरे चोकुरे चोकुरे. कल्पना करायची की महागौरी देवींच्या चेहऱ्यावर ज्याप्रमाणे तेज आले होते त्याप्रमाणे आपल्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेला तेज आलेले आहे. या ब्रह्ममुहूर्तावर भरभरून महागौरी देवींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. प्रत्येक क्षणाला त्यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. आजच्या पवित्र दिवशी महागौरी देवींना श्रीफळ, पुरी भाजी, साखर फुटाणे, चणे यापैकी काही तुम्ही नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता. जर ह्या देवीची पूजा तुम्ही करणार असाल तर त्यावेळेस तुम्ही जर गुलाबी रंगाची वस्त्र परिधान केली तर त्याद्वारे ह्या देवींची कृपा प्राप्त होण्यासाठी आपण त्या देवीचा आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळायला लागतात. महागौरी देवी ही गृहस्थ आश्रमाची देवी आहे. गुलाबी रंग हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते. जी व्यक्ती प्रेमाने आपला संसार करते त्याला गुलाबी रंगाचे महत्त्व आहे. म्हणून प्रेमाचे प्रतीक असलेले गुलाबी रंग आज भक्ताने परिधान करायचे आहे. खूप आभार मानायचे महागौरी देवींचे प्रत्येक क्षणाला. ओम श्री महागौरी देवी नमो नमः. बैलावर स्वार होऊन आलेली ही देवी म्हणजे साक्षात नंदीदेव, जे शिवदेवांचे प्रतीक, चतुर्हस्ता असलेली ही देवी. तिचे खूप आभार मानायचे. अतिशय शुभदायी असलेली, मंगलदायी असलेली महागौरी देवी हा संसार आपला जास्तीत जास्त सुखमय होण्यासाठी महागौरी देवींची उपासना खूप फलदायी ठरते.
सावकाश आता आपले दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवा. रेकीचे सगळे गुरु, त्यांना मनापासून नमस्कार करायचा आहे. वासंतीताई यांना मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. आपले आध्यात्मिक गुरु यांना आज्ञाचक्रातनं बघा. त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. चैतन्यरूपी दत्तगुरु महाराजांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. चैतन्यरूपी असलेली वैश्विक ब्रह्मांडीय दिव्य शक्ती, तिची दररोज आपण उपासना करत आहोत. भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. या चैतन्यरूपी ऊर्जेचे प्रत्येक क्षणाला ज्योती स्वरूपामधील पवित्र आत्मा, ज्याला मरण नाही आहे, जे अमर आहे, त्याद्वारे शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. आजच्या पवित्र अष्टमीच्या दिवशी खूप आभार मानायचे. आजच्या पवित्र दिवसाचे महागौरी देवींचे. या देवी सर्वभूतेषु मा महागौरी रूपेण संस्थिता. नमस्तस्ते 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 नमो नमः. आज्ञाचक्रामधला प्रत्येक अवयव, त्या प्रत्येक अवयवाला सुंदर असे तेज प्राप्त झालेले आहे. ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय अतिशय महत्त्वाचे अवयव. या प्रत्येक अवयवाचे खूप आभार मानायचे, ज्याद्वारे आपला विज्ञानमय कोश अगदी उत्तमरित्या काम करत आहे. जणू साक्षात महागौरी देवींचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. अपेक्षा शून्य आपण आयुष्य जगत आहोत. जेव्हा शून्य अपेक्षा आपण करत असतो, त्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होत असतो. हे शरीर नश्वर आहे, पण आत्मा अमर आहे. ज्योती स्वरूपामधील त्या पवित्र आत्म्याचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. कल्पनेमधून गर्द निळ्या रंगाचे 2 पाकळ्यांचे फूल या ठिकाणी उमललेले आहे. खूप आभार मानायचे. या फुलाचे, या बीजमंत्राचे. दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि मग सावकाश श्वास सोडत बीजमंत्रांचं उच्चारण करायचे. हम क्षम आता सावकाश आपले दोन्ही हात मूलाधार चक्रावर ठेवा. मूलाधार चक्र नवदुर्गा देवींचे शक्तीचे पहिले स्वरूप. शैलपुत्री देवी, ज्या वृषभारूढा आहेत. कणखर आणि निडर असलेली ही देवी, जी सतीचे स्वरूप आहे. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. या देवी सर्वभूतेषु मा शैलपुत्री रूपेण संस्थिता. नमस्तस्ते 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 नमो नमः. प्रत्येक क्षणाला
या देवीचे खूप आभार मानायचे बीजमंत्रांद्वारे. लम चार पाकळ्यांचे गर्द लाल रंगाचे फूल या ठिकाणी उमललेले आहे. जणू साक्षात गणपती बाप्पांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. मूलाधार चक्रावर पृथ्वी तत्व स्वरूपामधील गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. शरीरातला अस्थिधातू अगदी उत्तमरित्या काम करत आहे, ज्याद्वारे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे. आपले निर्णय सक्षम झालेले आहेत. शैलपुत्री देवींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत विविध बीजमंत्रांद्वारे. वम शम शम सम प्रत्येक सूक्ष्म अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. सावकाश दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवा. कल्पनेमधून दुर्गा देवींचे शक्तीचे पुढचे स्वरूप ब्रह्मचारिणी देवी, ज्यांनी एका हातामध्ये जपमाळ घेतलेली आहे, दुसऱ्या हातामध्ये कमंडलू घेतलेला आहे. संयमाची तपश्चर्या केलेली ही देवी, हिला डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. जपमाळ जो आपल्याला शिकवतो संयम आणि सातत्याने साधना उपासना, त्याद्वारे शिवतत्वाशी आपण एकरूप व्हायला लागतो. कमंडलू जलाचे प्रतीक असलेले सगळ्या पवित्र नद्यांचे खूप आभार. जलतत्वामध्ये आहे विसर्जनाशी संबंधित असलेले हे जलतत्व. सगळ्या वाईट गोष्टींचे आपण विसर्जन केलेले आहे. अहंकार रूपी राक्षसाला आपण दहन केलेले आहे. सातत्याने चांगल्याच विचारांचा पाठलाग आपण करत आहोत. सक्षम जलतत्वाद्वारे शरीरातले नको असलेले पदार्थ बाहेर फेकले जात आहेत. खूप आभार मानायचे सक्षम जलतत्वाचे बीजमंत्रांद्वारे. गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्यांचे खूप आभार. बीजमंत्रांद्वारे या देवी सर्वभूतेषु मा ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. वम बम मम भम यम रम लं चंद्रग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र, चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे. ओम सोम सोमाय नमः. चंद्रग्रहाप्रमाणे शीतलता आपल्या अंतर्मनाला मिळत आहे.
चंद्रासारखा शीतल प्रकाश आपल्या पूर्ण शरीरावर पडलेला आहे. सावकाश आपले दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे. सूर्यग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र सूर्यग्रहाला, या ब्रह्मांडातील दिव्य शक्तीला डोकं टेकवून मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला सूर्यग्रहाचे खूप आभार मानायचे. ओम ह्राम ह्रीम रोम ह्रैम रोम रहा. मित्र रवी सूर्य भानु खगपोषण हिरण्यगर्भ मरीचादित्य सवित्रार्क भास्करेभ्यो नमो नमः. सूर्यनारायणांप्रमाणे तेज आपल्या दोन्ही बुद्धींना प्राप्त झालेले आहे. या चक्राच्या अधिदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. कल्पनेमधून 10 पाकळ्यांचे पिवळ्या रंगाचे फूल या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करा. खूप आभार मानायचे. अग्नितत्वाचे महाअष्टमीचा उपवास जो आपल्याला शिकवतो की फक्त अग्नितत्वाद्वारे तुम्ही शिवतत्वाशी एकरूप व्हायला लागतात. खूप आभार मानायचे आजच्या महाअष्टमीच्या दिवसाचे. महागौरी देवींचे खूप आभार. दुर्गा देवींचे शक्तीचे पुढचे स्वरूप चंद्रघंटा देवी, जिच्या कपाळावर चंद्रकोर आहे, जी घंटेच्या आकाराची दिसत आहे, म्हणून चंद्रघंटा हे नाव तिला प्राप्त झाले. शिव पार्वती यांचे जेव्हा लग्न झाले त्यावेळेस जे तेज ह्या देवीला प्राप्त झाले त्याद्वारे चंद्रघंटा हे देवी तिला नाव पडले. या देवीचे खूप आभार मानायचे, जी सिंहावर आरूढ होऊन आलेली आहे. काही ठिकाणी ती वाघावर आरूढ होऊन आहे. अग्नीसारखे तेज तिला प्राप्त झालेले आहे. खूप आभार मानायचे या देवीचे. या देवी सर्वभूतेषु मा चंद्रघंटा देवीन संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. खूप आभार. बीजमंत्रांद्वारे रम डम ढम नम तम थम दम धम नम पम फम सावकाश दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवायचे आहे. सुंदर अशा हिरव्या प्रकाशामध्ये शिवलिंगाला बघायचं आहे. शिवलिंगाला डोकं टेकवून मनापासून नमस्कार. शिव आणि त्यांची शक्ती असलेली देवी पार्वती यांचे सुंदर असे स्वरूप कुष्मांडा देवी, जिच्या स्मित हास्यामुळे तिला कुष्मांडा हे नाव देण्यात आलेले आहे. कुष्मांडा जे कोहळ्याला पण म्हणण्यात येते. कोहळा हे असे फळ की ज्याच्यामध्ये असंख्य बिया आहेत. त्या प्रत्येक बीमध्ये असंख्य कोहळे निर्माण करण्याची शक्ती आहे. त्याचप्रमाणे विश्वाची निर्मिती करणारी कुष्मांडा देवी
तिचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. या विश्वाची उत्पत्ती जिच्यामुळे झाली, या विश्वामधल्या सगळ्या जीवसृष्टीला जी ऊर्जा प्रदान करत आहे, अशा ह्या कुष्मांडा देवीचे खूप आभार मानायचे. या देवी सर्व भूतेषु मा कुष्मांडा रूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. प्रत्येक क्षणाला तिचे आभार मानायचे बीजमंत्रांद्वारे. वायुतत्व स्वरूपामधील हनुमानजींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. ओम हम हनुमते नमः. वायुतत्व अगदी उत्तमरित्या काम करत आहे. खूप आभार बीजमंत्रांद्वारे. यम कम खम गम घम डम चम छम जम झम ज्ञम टम ठम सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा. आकाश तत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. नवदुर्गा देवींचे पुढचे स्वरूप स्कंदमाता देवी, ज्यांनी आपल्या हातामध्ये बाळ स्वरूपामधील कार्तिकेयाला घेतलेले आहे. निडर असलेली ही देवी, निडरतेचे प्रतीक म्हणजे सिंहावर आरूढ असलेली ही देवी, आपल्या अपत्यासाठी जी प्रसंगी निडर पण होते आणि धैर्याने प्रत्येक प्रसंगाला तोंड देते, असे हे सुंदर वात्सल्याचे आणि निडरतेचे स्वरूप असलेली स्कंदमाता देवी यांचे खूप आभार. ओम स्कंदमाता देवी नमो नमः. प्रत्येक क्षणाला तिचे आभार मानायचे बीजमंत्रांद्वारे. हम अम आम इम इम उम उम रुम 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 एम ऐम ओम औम अम आहा. 16 पाकळ्यांचे आकाशी रंगाचे फूल या ठिकाणी उमललेले आहे. सावकाश आता आपले दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवा. आज्ञाचक्राची देवता बघा, देवी कात्यायनी आणि कालरात्री देवींचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. ओम कात्यायनी देवी नमो नमः. ओम कालरात्री देवी नमो नमः. पूर्ण क्षमतेने जांभळ्या रंगाचे फूल ह्या ठिकाणी उमललेले आहे. खूप आभार. ओम द्वारे सावकाश सहस्त्रहार चक्रावर दोन्ही हात ठेवा आणि ओमचं उच्चारण करा. सो